पॉलिटिक्समध्ये यावं की नाही? हा तुम्ही युवकांना काय सल्ला द्याल? 100% यावं. ह्याचं कारण माझी संपूर्ण माझ्या घरची पार्श्वभूमीसुद्धा राजकीय कधीच नव्हती. सांस्कृतिक आणि शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे हे करत करत आम्ही पुढे जात असताना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय आणि त्याच्यामध्ये यश मिळत असताना मला काही संधी मिळाल्या. आपल्याकडे काय होतं माहिती आहे का, की आपण चहाच्या कपावर किंवा अजून कुठल्या तरी चर्चेमध्ये खूप आपण नेहमी असं म्हणतो की हे वाईट आहे, ते वाईट आहे, पॉलिटिक्स वाईट आहे, देशात हे चुकीचं चाललंय, ते चुकीचं चाललंय. आता हे नुसतं अशा चर्चांमध्ये बसून त्यात बदल नाही होणार आहे. जर तुम्हाला तो बदल करायचा असेल तर तुम्हाला त्या सिस्टीममध्ये यावं लागेल, ती सिस्टीम पेनिट्रेट करावी लागेल आणि मग त्यातून काहीतरी चांगलं करावं लागेल. तुम्ही नुसतंच जर म्हणत राहिलात की नाही हे वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट आहे, तर तुम्हाला ते बदलण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर खरंच काहीतरी करावं असं वाटत असेल त्या क्षेत्रामध्ये त्यांनी जरूर यावं आणि संधी अर्थातच प्रत्येकाला मिळत असते. आणि मला आज दिसत असेल देशभरामध्ये अनेक तरुण शिक्षित, उच्च शिक्षित असे या क्षेत्रात येत आहेत आणि मोठी मोठी पदं भूषवत आहेत. ते एका अर्थाने ग्लोबल सिटीजन आहेत, त्यांना कळतंय जगभरात काय चाललंय. त्यामुळे हे संधी आहे. आपल्याला चांगलं करायचं असेल तर त्यात आलं पाहिजे. चांगल्या माणसांची आज वानवा आहे. तुम्ही या. जसं जॉबमध्ये हायरार्की असते किंवा एक तुम्हाला नेहमीच शाश्वती असते की तुम्हाला इथे एक अमाऊंटचा पगार आहे किंवा पॉलिटिक्समध्ये मला असं वाटतं याचा कुठेच म्हणजे ही एक कुठेतरी समाजसेवा आहे आणि मग कारण त्याला व्यवसाय तर होऊच शकत नाही. हा नाही शाश्वती असणं नसणं मी दोन गोष्टी वेगळ्या करतो. तुम्हाला सोसायटीसाठी काहीतरी मला चांगलं करायचं ही ही अर्ज पहिली पाहिजे. त्यामुळे ते करायचं हे जर तुमच्या मनात नसेल तर मग सोडून द्या विषय. ते करायचंय ह्यासाठी तुम्ही त्यात येणार असाल तर तुम्हाला संधी आहेत. बाकी व्यवसाय म्हणून त्याच्याकडे जर बघत असेल तर मला वाटतं मग नाही, मग तुमचा अप्रोचच चुकतोय. मी किमान माझ्यापुरतं सांगतोय, बाकीच्यांचं मला माहित नाही, पण मग तो अप्रोचच चुकलाय. तुम्हाला काहीतरी समाजासाठी चांगलं करण्यासाठी जर करायचं असेल तर राजकारणातून तुम्ही करू शकता, कारण तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला राजकारणाचा स्पर्श आहे. की साधंसं दुधाचे भाव, पेट्रोलचे भाव, या सगळ्या गोष्टी कुठलं ना कुठलं राजकीय एक व्यासपीठ आहे ते ठरवत असतं. सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी तिकडे ठरवल्या जात असतात. त्यामुळे त्या ठरवण्याच्या लोकांमध्ये तुम्हाला बसायचं असेल तर राजकारणात यावंच लागेल. त्यात बदल करायचा असेल तर ते तिथे बसूनच तो बदल करता येईल. नुसतं अशी चर्चा करून 4 मित्र जमल्यानंतर ती होणार नाही. म्हणून त्यात जरूर या, पण काहीतरी आपल्याला सोसायटीसाठी, देशासाठी चांगलं करायचंय आणि ते देणं लागतो. ही भावना घेऊन आलं तर नक्की काहीतरी चांगलं होऊ शकतं. अमेझिंग अमेझिंग. सर तुम्ही म्हणजे ॲज अ उद्योजक तर अजूनही आहात, पण तुम्ही पॉलिटिक्समध्ये कसे वळलात हे प्रेक्षकांना सांगू शकाल का? पूर्णपणे अपघाताने मी राजकारणामध्ये आलेलो आहे. कुठलंही मी जसं सांगितलं की मला राजकीय पार्श्वभूमी कुठलीही नाही. या क्षेत्रामध्ये जे माझे मित्र होते त्यांच्यामुळे मी याच्यामध्ये आलो. अर्थात त्यांनी मला संधी दिली आणि त्याचबरोबर लोकांनी मला संधी दिली, मला ॲक्सेप्ट केलं, म्हणून त्याच्यामध्ये मी काहीतरी करू शकलो. त्यामुळे या दोघांचाही, संधी देणाऱ्यांचाही आणि ज्यांनी मला निवडून दिलं किंवा ह्याच्यामध्ये मला वेळोवेळी पाठिंबा दिला, ह्या सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत. आणि हे करत असताना मी एक सतत ठेवलं होतं की आपल्याकडून काहीतरी चांगलं झालं पाहिजे. आपण समाजाचं खूप देणं लागतो आणि ते कुठेतरी थोडं फेडायचं असेल तर राजकारणासारखा दुसरा प्लॅटफॉर्म नाही आणि मी आजही त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघतो. त्यामुळे कुठल्याही पदावर असो किंवा नसो, आपल्या हातून जेवढं समाजासाठी चांगलं काम होऊ शकेल ते करत राहायचं हे आहे. आणि ते केल्यानंतर ना तुम्ही एखादा माणूस तुमच्याकडे येतो, त्याच्या अडचणीमध्ये असतो, मग ती त्याच्या घरातलं कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असो किंवा त्याची दुसरी कुठलीही अडचण होतो, तुमच्याकडे येतो आणि जेव्हा ते तुमच्याकडून त्याचं काम होतं ना त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो तुम्हाला खूप समाधान देऊन जातो. आणि एक लक्षात ठेवायचं की आपण करताना आपण कोणाचं वाईट केलेलं नसेल आणि आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. ती शांत झोप लागण्यासाठी तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नसेल तर ती नक्की लागते. उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नसेल, तुम्ही कोणाला फसवलं नसेल तर तुम्ही शांत झोपू शकता. आणि मला आज कुठल्याही वेळेला कुठेही शांत झोप लागते. हे माझं सुदैव आहे.